नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी युनिक आहे। चला तर मग बघूया आपण ही रेसिपी कशी बनवली ते। तर इथे मी 2 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। आता हे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मॅश पण करून घेऊ शकता। मी इथे किसून घेतलेले आहेत। हे बघा, मी बटाटे किसून घेतलेले आहेत। आता आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसवर एक छोटे पातेले ठेवले आहेत। यामध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि तेल तापलं की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकणार आहोत। जिरे तडतडले की आपण याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर मी इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। 5-6 कढीपत्त्याची पाने ती पण टाकूया। आपण जी फोडणी बनवलेली आहे ती आता हे बटाटा किसवर ओतून घेऊया आणि याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेऊया। आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि चमच्याने हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर हे बघा, हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे आता आपण साईडला ठेवून देऊ। इथे मी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे। जसे आपण रोज चपातीसाठी मळतो तसेच हे गव्हाचे पीठ मी मळून घेतलेले आहे। आता आपल्याला याचा एक गोळा करून घ्यायचा आहे। आता याला दोन्ही साईडनी आपण कोरडे पीठ लावून घेणार आहोत। आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। आपण रोज जशी पोळी करतो तशीच लाटून घ्यायची आहे, फक्त ही थोडीशी जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला या पोळीच्या कडा कापून घ्यायच्या आहे आणि या पोळीला आपल्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी कापून घेतलेली आहे। आता याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे, ते पण स्क्वेअर शेपमध्ये। आता आपल्याला जे बटाट्याचं आपण स्टफिंग बनवलेलं आहे त्याचे असे लांब आकाराचे छोटे छोटे गोळे करून याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे। तर हे बघा, इथे मी सर्व बटाट्याचे गोल याच्यामध्ये ठेवून घेतलेले आहे। आता हे आपल्याला असे गोल फिरवून हे बटाट्याचं स्टफिंग याच्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि याच्या कडा अशा बोटांनी पॅक करून घ्यायच्या आहे। याचप्रमाणे आता आपल्याला सर्व हे असे पॅक करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे मी सर्व हे बनवून घेतलेले आहे। आता याला मी चॉकलेट सारखा शेप देणार आहे। त्यासाठी मी इथे काट्याच्या चमच्याने याला अशी डिझाइन करून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडनी। हे बघा, तुम्हाला हवे तो शेप तुम्ही याला देऊ शकता। मी इथे चॉकलेट सारखा याला आकार दिलेला आहे। तर हे बघा, इथं मी सर्व हे चॉकलेट्स असे बनवून घेतलेले आहेत। आता गॅसवर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं उकळलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ टाकूया आणि 1 चमचा आपण व्हिनेगर टाकणार आहोत। व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता। आता यामध्ये जे आपण चॉकलेट बनवलेले आहेत ते आपण याच्यामध्ये असे एक एक सोडून घेणार आहोत। लक्षात ठेवा, हे चॉकलेट सोडताना पाणी आपलं उकळलेलं पाहिजे। आता हे सर्व मी याच्यामध्ये सोडून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही हे तळून पण घेऊ शकता। मी इथे हे उकडून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला 5 मिनिटं लो फ्लेमवर उकडून घ्यायचे आहेत। याला अजिबात हलवायचं नाही। हे उकडले की आपोआप पाण्यातून असे वरती येतात।
तर हे बघा, आपले सर्व चॉकलेट वरती आलेले आहेत, मस्त उकडलेले आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत याच्यामधनं, पाण्यामधनं. गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा सोया सॉस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सॉस आपल्याला अर्धा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. सॉस आपले झालेले आहेत, शिजलेले आहेत चांगले. आता याच्यामध्ये आपण जे चॉकलेट उकडून घेतलेले आहेत ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता ह्या सॉसमध्ये आपल्याला हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. सॉस सर्व चॉकलेटला व्यवस्थित लागला पाहिजे, असं हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि पुन्हा थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत. आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी मिरेपूड मी इथे टाकलेली आहे. आता हे पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला ब्रेकफास्ट इथे तयार झालेला आहे. फ्रेंड्स, मुलांना पिझ्झा, बर्गर, पास्ता देण्यापेक्षा असा एक हेल्दी ब्रेकफास्ट एकदा नक्की बनवून द्या. आणि तुमचा ब्रेकफास्ट कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.